नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे मॅथ्स गुरु या सामोले चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा लेक्चर हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, कारण की हे लेक्चर टायटलच आहे महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा. यामध्ये आर्थिक दृष्टीने लोकसंख्येचे प्रमाण, टक्केवारी या संदर्भातील महत्त्वाचे अशी आकडेवारी आहे. त्यामुळे हे लेक्चर स्किप न करता संपूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा. कारण की शैक्षणिक व्हिडिओ व्हिडिओ कोणतेही असो, मुलांचा पाहण्याचा कल हा नेहमीच कमी आहे. कारण त्यांना यूट्यूब असेल किंवा इतर ब्राउझरवर काय तर त्यांना मनोरंजन व्हिडिओ पाहण्याची जास्त आवड लागलेली आहे. त्यामुळं सध्या करिअरच्या दृष्टीने शैक्षणिक व्हिडिओ पाहणे खूप गरजेचे आहे. चला तर मग सुरू करूया आजचं आपलं महत्त्वाचं असं लेक्चर. महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा. महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार किती आहे, तर 11.24 कोटी आहे. आणि लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. त्यानंतर आहे महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ 3,07,713 चौकिमी आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा हा तिसरा क्रमांक लागतो. भारतामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? तिसरा. त्यानंतर आहे महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटर लांबीचा काय तर समुद्रकिनारा लाभलेला आहे. नागरीकरण. राज्यातील 45.2% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. आणि महाराष्ट्र राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत. आणि हे जिल्हे 6 महसूल विभागामध्ये विभागलेले आहेत. राज्याच्या ग्रामीण भागात 34 जिल्हा परिषदा आहेत. आणि त्यासोबतच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा नाहीत. आणि 351 पंचायत समिती आहेत. राज्याच्या नागरी भागात 27 महानगरपालिका आणि 230 नगरपालिका आहेत. आणि 111 नगरपंचायती आणि 7 कटक मंडळे आहेत. भारतामध्ये महाराष्ट्राचा हिस्सा लोकसंख्या देशातील एकूण लोकसंख्येपैकी 9.3% लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये राहते. आणि ग्रामीण लोकसंख्या देशातील एकूण ग्रामीण लोकसंख्येपैकी 7.4% लोकसंख्या राहते. आणि नागरी लोकसंख्या 13.5% आहे. भौगोलिक क्षेत्र हे 9.4% आहे. निव्वळ पेरणी क्षेत्र 12.4% आहे. एकूण वने 8% आहेत. आणि वीज निर्मिती 9.7% होते. निवडक राज्यांचे दरडोई उत्पन्न आंध्र प्रदेशचा आहे 1.2 लाख. त्यानंतर आहे कर्नाटक 1.6 लाख. मध्य प्रदेश 0.7 लाख रुपीज. महाराष्ट्र आहे 1.7 लाख रुपीज. हे ॲव्हरेजली दिलेले आहेत, पण ॲक्च्युअली आहे 1,65,491 रुपीज. तामिळनाडू 1.5 लाख रुपीज. महाराष्ट्र राज्याचे दरडोई उत्पन्न 2016-17 नुसार 1,65,491. एशियन कॉम्पिटिटिव्हनेस इन्स्टिट्यूट ऑफ ली क्युआन यू स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी ऑफ सिंगापूर या संस्थेच्या व्यावसायिक सुलभता निर्देशानुसार महाराष्ट्र काय देशात प्रथम क्रमांकावर आहे. नीती आयोगाच्या पायाभूत सुविधा 2017च्या अहवालानुसार पायाभूत सुविधा प्रकल्पामधील एकूण खर्चांमध्ये 11% हिश्श्यासह महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. 2016मध्ये महाराष्ट्र व भारताची परिस्थिती लोकसंख्या विषयक स्थिती. महाराष्ट्र आणि भारत. जन्मदर आहे
15.9 आणि भारतात आहे 20.4. अर्भक मृत्यूदर 5.9% आणि भारतात आहे 6.4%. अर्भक मृत्यूदर 19%, भारत 34. एकूण जननदर 1.8% आणि 2.3%. लोकसंख्या लोकसंख्या पहा, महाराष्ट्र आणि भारत तुलना. ग्रामीण स्त्री पुरुष आणि एकूण. ग्रामीणमध्ये स्त्री आहेत 3%, पुरुष 3.15 आणि एकूण आहेत तर 6.15. त्यासोबतच भारतामध्ये पहा, ग्रामीणमध्ये स्त्री आहेत 40.60, पुरुष आहेत 42.73 आणि एकूण आहे 83.38. नागरीमध्ये आहे 2.41, पुरुष 2.67 आणि एकूण आहेत 5.08. स्त्री आहेत 18.16 आणि पुरुष आहेत 19.55, एकूण आहेत 37.71. लोकसंख्या पहा, एका विशिष्ट वेळी विशिष्ट प्रदेशात वास्तव्यास असणाऱ्या लोकांची संख्या म्हणजेच काय तर लोकसंख्या होय. इथे लोकसंख्येची व्याख्या दिली आहे पहा. एका विशिष्ट वेळी विशिष्ट प्रदेशात वास्तव्यास असणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे काय लोकसंख्या होय. लोकसंख्या मोजण्याची प्रक्रियेची काय म्हणतात तर जनगणना असे म्हणतात. भारतात पहिली अधिकृत जनगणना 1872 साली लॉर्ड मेयोच्या काळात पार पडली आणि भारतातील पहिली नियमित दशवार्षिक संकलित जनगणना म्हणजे प्रत्येक 10 वर्षांनी करण्यात येणारी जनगणना कधीपासून सुरुवात झाली तर 1881 साली लॉर्ड रिपनच्या काळात पार पडली. 2011 सालची जनगणना 1872 पासूनची 15वी होती आणि जर स्वातंत्र्यानंतरची होती 7वी जनगणना होती. स्वातंत्र्य कधी झालं तर आपल्याला मिळतं 1947 साली. 2011 नुसार भारताची एकूण लोकसंख्या 121 कोटी इतकी आहे, तर महाराष्ट्र राज्याची 11.24 कोटी आहे. आणि महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो, तर पहिला क्रमांक आहे उत्तर प्रदेश. महाराष्ट्राची लोकसंख्या देशातील एकूण लोकसंख्येच्या 9.28% इतकी आहे आणि लोकसंख्या आकारमानानुसार महाराष्ट्र देशातील द्वितीय क्रमांकाचे राज्य ठरले आहे. उत्तर प्रदेश 19.98 कोटी लोकसंख्येसहित प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील जनसंख्येविषयक माहिती पहा. एकूण लोकसंख्या आहे 11,23,74,333. एकूण लोकसंख्या सर्वाधिक लोकसंख्या असणारे जिल्हे तेच ठाणे होता, पण आता ठाणेचं काय विभाजन झाले त्यामुळे 1 नंबरला आहे पुणे 94.3 लाख. नंतर आहे मुंबई उपनगर, त्यानंतर आहे ठाणे, नाशिक आणि नागपूर. नाशिकची लोकसंख्या आहे 61.07 लाख आणि नागपूरची आहे 46.54 लाख. सर्वात कमी लोकसंख्या असणारे जिल्हे सिंधुदुर्गचे आहे 8.50 लाख, गडचिरोली 10.73 लाख, हिंगोली 11.77 लाख, वाशिम आहे 11.97 लाख आणि भंडारा आहे 12 लाख रुपये. अविभाजित ठाणे जिल्हा महाराष्ट्रातील लोकसंख्येचा सर्वाधिक लोकसंख्या जिल्हा होता, पण काय झालं तर 2014 साली हे काय तर विभाजन झालंय 16 साली. 1 ऑगस्ट 2000 रोजी ठाणे जिल्ह्याचे काय विभाजन झाले आणि त्यानंतर काय झालं तर पालघर जिल्हा निर्मिती करण्यात आला. सध्या विचारलं तर का पुणे जिल्हा हा प्रथम क्रमांकावर आहे, तर नवीन ठाणे जिल्हा हा तृतीय क्रमांकावर गेलेला आहे. आता नवीन ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे तर 80.70 लाख इतकी आहे. आता लिंग गुणोत्तर म्हणजे काय ही कन्सेप्ट पहा. लिंग गुणोत्तर स्त्री पुरुष प्रमाण असे म्हणतात, त्याला सेक्स रेशो म्हणतात. लिंग गुणोत्तर म्हणजे लोकसंख्येतील दर 1000 पुरुषांमागे असणारी स्त्रियांची लोकसंख्या होय. आता हे कसं काढायचं पहा. लिंग गुणोत्तर बरोबर स्त्रियांची संख्या भागिले पुरुषांची संख्या गुणिले 1000. जनगणना 2011 नुसार भारतातील लिंग गुणोत्तर पहा 943 आहे आणि महाराष्ट्र विचारलं तर 929 आहे. त्यामध्ये जर विचारलं तर ग्रामीण भागात 952 आहे आणि नागरीमध्ये 903 आहे. महाराष्ट्रात
दर 1000 पुरुषांमागे 929 स्त्रिया आहेत. म्हणजे हे प्रमाण कसे लिहितात तर 931 पर 1000 हे अशा प्रमाणे हे लिहितात. महाराष्ट्रातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे पहा. रत्नागिरी जिल्ह्याचा इथे प्रथम क्रमांक लागतो. प्रमाण आहे 1122. नंतर आहे सिंधुदुर्ग जिल्हा 1036 आहे. गोंदिया 999, सातारा 988 आणि भंडारा व गडचिरोली 982. महाराष्ट्रातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे पहा. मुंबई शहर 852, मुंबई उपनगर 860, अविभाजित ठाणे 886, पुणे आहे 915 आणि बीड आहे 916. महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यांच्या लिंग गुणोत्तर राज्यस्तरीय लिंग गुणोत्तरापेक्षा अधिक आहे, म्हणजेच 929 पेक्षा जास्त आहे. बाल लिंग गुणोत्तर त्यालाच चाइल्ड सेक्स रेशो असे म्हणतात. 0 ते 6 वयोगटातील बालकांमध्ये 1000 मुलामागे असणारी मुलींचे प्रमाण म्हणजेच बाल लिंग गुणोत्तर होय. जनगणना 2019 नुसार बाललिंग गुणोत्तर किती तर 919 प्रति 1000ला. महाराष्ट्रातील बाललिंग गुणोत्तर किती येतं 894. म्हणजेच 0 ते 6 वयोगट बालकामध्ये 1000 मुलामागे किती मुली आहे 894 मुली आहे. सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर असणारे जिल्हे पहा. गडचिरोलीचे प्रमाण आहे 961, गोंदिया 956, चंद्रपूर 953, भंडारा 950 आणि नंदुरबार 944. हे सर्व काय नागपूर विभागामध्ये आहेत. वरचे पहा गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा. महाराष्ट्रातील सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर असणारे जिल्हे पहा. बीड आहे 807, नंतर आहे जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद. महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांचे लिंग गुणोत्तर राज्यस्तरीय लिंग गुणोत्तरापेक्षा कसे अधिक आहे. सर्वाधिक बाल लिंग गुणोत्तर असणाऱ्या महाराष्ट्रात पहिल्या 5 जिल्ह्यांपैकी 4 जिल्हे म्हणजेच गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा हे कसे तर नागपूर विभागातील आहेत. सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर असलेल्या पहिल्या 5 जिल्ह्यांपैकी 2 जिल्हे बीड व औरंगाबाद हे औरंगाबाद बीडचं प्रमाण किती येतं 807 आणि औरंगाबादचं आहे 858. हे औरंगाबाद विभागातील म्हणजेच काय तर मराठवाड्यातील आहेत. आता साक्षरता दर म्हणजे काय म्हणजे लिटरसी रेट म्हणजे काय तर समाजाने साध्य केलेल्या विकासाचे स्तर जाणून घेण्यासाठी साक्षरता दर हे महत्त्वपूर्ण सूचक आहे. साक्षरता ही आधुनिक संस्कृतीच्या नागरीकरण, औद्योगिकरण व आधुनिकीकरण अशा या महत्त्वपूर्ण गुणधर्माशी संबंधित असते. स्वातंत्र्यावेळी म्हणजेच 1947 साली भारताचा साक्षरता दर केवळ 12% इतका होता. आता 2011 नुसारच्या जनगणनेनुसार भारताचे साक्षरता प्रमाण आहे 74.4%, म्हणजे 74.04%. आणि महाराष्ट्रातील साक्षरता दर आहे 82.3%. आणि 1947 भारत साक्षरता दर आपण रेट किती दिला आहे तर फक्त 12% होता. जनगणना 2011 नुसार पुरुष व स्त्रियांच्या साक्षरता दरामध्ये तफावत पहा. महाराष्ट्रात होती तर 12.5% आणि भारत 16.3%. राजस्थानमध्ये ही तफावत सर्वात जास्त आढळून येते किती येतं 27.1%. दहावी व त्यापेक्षा वरचा म्हणजे मॅट्रिक व त्यापेक्षा वरचा शैक्षणिक स्तर असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण किती येतं महाराष्ट्र आहे 32.7% आणि भारत आहे 24.9%. सर्वाधिक साक्षरता असणारे महाराष्ट्र जिल्हे मुंबई उपनगर प्रमाण आहे 89.9%, मुंबई शहर 89.2%, नागपूर शहर 88.4%, अकोला 88.0 म्हणजे 88%, अमरावती आहे 87.4% आणि 8वा क्रमांक हा पुणे असा लागतो. सर्वात कमी साक्षरता दर असणारे जिल्हे पहा. नंदुरबार 64.4%, जालना 71.5%, धुळे 72.8%,
8%, परभणी 73.3% आणि गडचिरोली 74.4% आहे. महाराष्ट्रातील एकूण 17 जिल्ह्यांचा साक्षरता दर हा राज्य स्तरावरील दरापेक्षा काय तर अधिक आहे. सर्वाधिक साक्षरता दर असणाऱ्या पहिल्या 5 जिल्ह्यांपैकी नागपूर, अकोला व अमरावती हे 3 जिल्हे विदर्भातील आहे. आणि विद्येचे माहेरघर असणारे पुणे शहर कितव्या क्रमांकावर आहे तर 8व्या क्रमांकावर आहे. पुरुष साक्षरता दर, त्यालाच मेल लिटरसी रेट असे म्हणतात. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील पुरुष साक्षरता दर किती तर 82.14% आणि महाराष्ट्रीय पुरुष साक्षरता प्रमाण आहे 88.4%. सर्वाधिक पुरुष साक्षरता दर असणारे महाराष्ट्रातील जिल्हे पहा. मुंबई उपनगर प्रमाण आहे 92.9%, अकोला 92.3%, नागपूर 92.1%, गोंदिया 92%, वर्ध्याचं प्रमाण आहे 91%. सर्वात कमी साक्षरता दर असणारे महाराष्ट्र जिल्हे नंदुरबार 72.2%, धुळे 79.5%, जालना 81.5%, गडचिरोली 82.3%, परभणी 82.6% असे हे प्रमाण आहे. महाराष्ट्रातील एकूण 18 जिल्ह्यांचा पुरुष साक्षरता दर राज्य स्तरावरील पुरुष साक्षरता दरापेक्षा अधिक आहे. आणि स्त्री साक्षरता दर पहा. जनगणना 2011नुसार भारतातील स्त्री साक्षरता दर आहे 65.46%. महाराष्ट्रातील स्त्री साक्षरता दर आहे 75.90%. सर्वाधिक स्त्री साक्षरता दर असणारे महाराष्ट्र जिल्हे पहा. मुंबई शहर 86.5%, मुंबई उपनगर 86.4%, नागपूर 84.5%, अकोला 83.5%, अमरावती 83.1%. सर्वात कमी स्त्री साक्षरता दर असणारे महाराष्ट्र जिल्हे नंदुरबार 56.5%, जालना 61%, परभणी 63.6%, धुळे 65.8%, नांदेड 66.1%. महाराष्ट्रातील एकूण 14 जिल्ह्याचा स्त्री साक्षरता दर हा राज्य स्तरावरील स्त्री साक्षरता दरापेक्षा अधिक आहे. लोकसंख्येचे दशवार्षिक वृद्धी दर पहा. मागील एका दशकात 2001 ते 11 मध्ये लोकसंख्येमध्ये ज्या दराने वाढ झाली असेल त्यास वाढीचा दशवार्षिक वृद्धी दर असे म्हणतात. जनगणना 2011नुसार भारताचा दशवार्षिक दर आहे 17.64%. हा कशाचा आहे तर इंडियाचा दशवार्षिक दर आहे. आणि महाराष्ट्राचा दशवार्षिक दर आहे 15.99. हा आहे महाराष्ट्राचा दशवार्षिक दर. सन 2001 ते 11च्या दशकामध्ये भारतामधील नागालँड या केवळ एकाच राज्याचा दशवार्षिक वृद्धी दर हा नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह गेलेला आहे. म्हणजे 2001च्या तुलनेत 2011 नागालँड राज्याची लोकसंख्या काय तर कमी झालेली आहे. सर्वाधिक दशवार्षिक वृद्धी दर असणारे महाराष्ट्र जिल्हे अविभाजित ठाणे 36%, पुणे 30.4%, औरंगाबाद 27.8%, नंदुरबार 25.7%, नाशिक 22.3%. सर्वात कमी दशवार्षिक वृद्धी दर असणारे महाराष्ट्र जिल्हे पहा. मुंबई शहर -7.6% निगेटिव्ह रेट आहे, रत्नागिरी -4.8%, सिंधुदुर्ग -2.9%, वर्धा 5.2% आणि भंडारा आहे 5.6%. महाराष्ट्रातील मुंबई शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या वाढीचा दशवार्षिक वृद्धी दर निगेटिव्ह आढळतो. म्हणजेच 2001 ते 2011 साली या जिल्ह्याची लोकसंख्या घटली आहे. 2011च्या महाराष्ट्रातील 14 जिल्ह्याचा दशवार्षिक वृद्धी दर हा राज्य स्तरावर वृद्धी दरापेक्षा कसा आहे तर अधिक आहे. लोकसंख्येची घनता म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी पहा. प्रति चौरस किमी क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांच्या संख्येस लोकसंख्येची घनता असे म्हणतात.
लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या भागिले देशाचे एकूण क्षेत्रफळ. ही लोकसंख्या कशी चौकिमीमध्ये लिहितात, म्हणजेच स्क्वेअर किलोमीटरमध्ये लिहितात. सर्वाधिक घनता असणारे महाराष्ट्र जिल्हे पहा. मुंबई उपनगर 20,980, मुंबई शहर 19,652, त्यावेळेस अविभाजित ठाणे म्हणजे ठाणे पालघर एकत्र त्यावेळेस होते 1157. पण नवीन ठाणेची घनता जर काढली तर 1900 आहे. पण काही तरी विचार केला तर तिसऱ्या क्रमांकाची घनता आहे. पुणे आहे 603 आणि कोल्हापूर आहे 504. त्यानंतर आहे सर्वात कमी घनता असणारे महाराष्ट्र जिल्हे पहा. गडचिरोली 74, सिंधुदुर्ग 163, रत्नागिरी 193, चंद्रपूर 193 आणि रत्नागिरी आहे 197, यवतमाळ आहे 204. नवीन ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या घनता 1900 इतकी आहे. महाराष्ट्रातील एकूण 9 जिल्ह्यांमधील लोकसंख्येची घनता ही राज्य स्तरावरील लोकसंख्येच्या घनतेपेक्षा अधिक आहे. कार्य सहभाग दर म्हणजेच एकूण काम करणाऱ्याचे मुख्य आणि सीमांतिक एकूण लोकसंख्येची टक्केवारी म्हणजेच कार्य सहभागी दर होय. महाराष्ट्रातील कार्य सहभाग दर हा 44% आहे आणि भारतातील कार्य सहभाग दर 39.8% आहे. जन्मदर, मृत्यूदर व नैसर्गिक वाढीचा दर पहा. जन्मदर म्हणजे बर्थ रेट. एका वर्षात दर 1000 लोकसंख्येमागे जिवंत जन्मास येणाऱ्या बालकांची संख्या म्हणजेच काय तर जन्मदर होय. 2011 साली भारतातील जन्मदर 20.4% होता आणि महाराष्ट्रातील जन्मदर 15.9% होता. सर्वाधिक जन्मदर असणारी राज्ये पहा. बिहार 26.8%, उत्तर प्रदेश 26.2%. सर्वात कमी जन्मदर असणारी राज्ये गोवा 12.9%, मणिपूर 12.9%. मृत्यूदर एका वर्षात दर 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या म्हणजेच काय तर मृत्यूदर होय. 2000 साली भारतातील मृत्यूदर 6.4% होता आणि महाराष्ट्रातील मृत्यूदर 5.9% होता. सर्वाधिक मृत्यूदर असणारी राज्ये ओडिसा 7.8%, छत्तीसगड 7.4% आहे. सर्वात कमी मृत्यूदर असणारी राज्ये दिल्ली आणि मिझोरम. किती आहे प्रत्येकी? दिल्ली 4% आणि मिझोरम 4.2%. नैसर्गिक वाढीचा दर म्हणजे नॅचरल ग्रोथ रेट म्हणजे काय तर एखाद्या प्रदेशातील जन्मदर व मृत्यूदरातील फरकास नैसर्गिक वाढीचा रेट असे म्हणतात. पण नैसर्गिक वाढीचा रेट काय कसं काढायचा? जन्मदर मायनस मृत्यूदर म्हणजे नैसर्गिक वाढीचा दर आहे. पहा, महाराष्ट्रामध्ये जन्मदर होता 15.9, मृत्यूदर होता 5.9, तर यांचा नैसर्गिक वाढीचा दर किती तर 10%. कसं काढायचं तर नैसर्गिक वाढीचा दर बरोबर जन्मदर मायनस मृत्यूदर. जन्मदर थोडक्यात किती होता तर आपण घेऊ 15.9% मायनस मृत्यूदर किती येतं 5.9% बरोबर 10. हा झाला तर नैसर्गिक वाढीचा दर. भारत 20.4 आणि मृत्यूदर 6.4 म्हणजे नैसर्गिक वाढीचा दर किती आला तर 14%. ग्रामीण नागरी लोकसंख्या म्हणजे रूरल अर्बन पॉप्युलेशन. जनगणना 2011 नुसार भारतातील नागरी भागात राहणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी 31.10% होती. महाराष्ट्रात नागरी भागात लोकसंख्या किती होती तर 25.2%. सर्वाधिक नागरी लोकसंख्या असणारे महाराष्ट्र जिल्हे मुंबई शहर 100%, मुंबई उपनगर 100%, ठाणे विभाजित 77%, नागपूर 68.3%, पुणे 61%. सर्वात कमी नागरी लोकसंख्या असणारे महाराष्ट्र जिल्हे गडचिरोली 11, सिंधुदुर्ग 12.6%, हिंगोली 15.2%,
रत्नागिरी 16.3%, नंदुरबार 16.7%. जनगणना 2001 व 2011 यांच्या बदल पहा. लोकसंख्या होती 9.69 कोटी 2001 साली आणि आत्ता आहे 2011 नुसार 11.24 कोटी. लोकसंख्येची घनता होती 1 मध्ये 15 आणि आता 11 मध्ये 365. साक्षरता प्रमाण होते 76.9%, सध्या 82.3%. नागरी लोकसंख्या 42.4% होती, सध्या 45.2%. वर्षवार्षिक वृद्धी दर 22.60%, सध्या 15.90%. स्त्री पुरुष प्रमाण 922, सध्या 929. बाललिंग गुणोत्तर होते 1,913 आणि सध्या 894. महाराष्ट्र पहा, लिंग गुणोत्तर होते 922 2011ला आणि 2001 होते 922 आणि 2011 झाले 929. 7 अंकांनी इथे काय झाले ते वाढ झालेली आहे. ग्रामीण भागात होते 960 आणि 2011 नुसार झाले 952. किती झाले तर 8 अंकांनी वाढ झालेली आहे. नाही, 8 अंकांनी घट झालेली आहे. नागरी भाग 873, 903, 30 अंकांनी वाढ. जनगणना 2011 नुसार राज्यात धर्मनीय लिंग गुणोत्तर प्रमाण होते. सर्वाधिक लिंग गुणोत्तर ख्रिश्चन धर्माचे होते 1031 आणि सर्वात कमी लिंग गुणोत्तर शीख धर्म 891. भारत व महाराष्ट्र यांची तुलनात्मक माहिती पहा. जनगणना एकूण लोकसंख्या महाराष्ट्राची 11.24 कोटी होती आणि भारताची आहे 121 कोटी. लोकसंख्येची घनता 365 आणि भारताची आहे 382. साक्षरतेचे प्रमाण 82.3% आणि भारत 74.04%. दशवार्षिक वृद्धी दर 16% आणि भारत 17.7%. लिंग गुणोत्तर 929, भारत 943. बाललिंग गुणोत्तर 894, भारत 919. नागरिकांचे प्रमाण 45.2%, भारत 31.1%. जनगणना 2001 ते 2011 नुसार भारतातील जनसंख्ये बदल. लोकसंख्या 102.87 कोटी आणि डबल चार्ट आलेला आहे. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन पहा. जनगणना 2011 नुसार